चला, गणपती बाप्पा मोरया. सांभाळून घे रे बाबा. चला तर सगळ्यांना परत एकदा सुप्रभात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नव्या मोटो व्लॉगमध्ये. तशी आज तारीख आहे 26 फेब्रुवारी 2026 आणि थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल आपण आज निघतोय आपल्या गावाला शिमग्या निमित्त. तर आता बरोबर आहे ठाण्यामध्ये. आता फ्यूल तर काल भरून घेतलं होतं मी गाडीमध्ये. आता फ्यूल तर भरायची गरज नाही आहे. खरं तर आहे ना, मी गावाला कधी जायला आहे ना 4 वाजता असं कधी निघत नाही. तर जे आपले व्हिडिओ आधीपासून बघतायत ना त्यांना एक माहिती असेल की आहे ना मी आहे ना कधी एवढ्या लवकर कधी गावाला जायला असं निघत नाही. आजच फक्त आहे ना मी असं गावाला जरा लवकर असं निघालो आहे. ते पण या अंधारामध्ये. खरं तर मला गाडी चालवायला अजिबात आवडत नाही. फक्त आज असं आहे की आज गावामध्ये येणारे पालखी. खरं तर गावाला पोहोचायचं टार्गेट सकाळचे 10 वाजेपर्यंत टार्गेट आहे. जोपर्यंत उजेड होईल तोपर्यंत मला महाडपर्यंत तरी पोचायचं आहे. उजेड होईपर्यंत सध्या तरी 4:30 वाजलेत. अजून तरी आपण ठाण्यातच आहे. पनवेलला जाता 5 वाजतील. टेंबी नाक्याला पोचलो आहे. आता लागेल कळवा ब्रिज. सध्या आहे ना मी कॅमेरा आहे ना बरेच दिवसानंतर हा अटॅच केला आहे. मी आता मध्येच व्हिडिओ आपल्या बऱ्याच डिले झाल्या होत्या. बऱ्याच दिवसांनी कॅमेरा अटॅच केला आहे. मी सध्या आता ऑडिओ चेक नाही केला आहे कनेक्ट होतो की नाही, कसा रेकॉर्ड होतो आहे. कुठेतरी मध्ये थांबतो, खाली घेतो. इथे खाली गाडी आता आहे ना इथून ब्रिज खाली घेतो, कळवा नाक्याला थांबतो. ते जरा ऑडिओ चेक करतो होतो आहे का. चेक करणं गरजेचं आहे रे, नाही तर माहिती पडलं बडबड केली आहे आणि रेकॉर्डच काही नाही झालं. पुढे थांबतो आणि चेक करून घेतो पटकन. जस्ट कळवा नाक्यावर निघालो. आता ऑडिओ चेक केलं. ऑडिओ आता बऱ्यापैकी रेकॉर्ड होतो आहे चांगला. क्वालिटी जरा चांगली वाटली आता पहिल्यापेक्षा तरी. काय माहिती ऑटोमॅटिक काय अपडेट झालं आहे की काय माहिती. सध्या मॅप लावून घेतला आहे. सगळं रस्ता तर माहिती आपल्याला, तरी पण एक अंदाज काढावा म्हणून आहे ना मी पुढे मॅप लावून घेतला आहे. मॅपमध्ये बघायची गरज नाही लागत आहे सध्या मला. आपण आहे ना या राईडपासून आहे ना आपण आपला जो रूट आहे दापोलीला जायचा तो आपण चेंज करत आहोत. कारण मागच्या वेळी गेलेलो, ज्यांनी कोणी मागची व्हिडिओ बघितली असेल तर आपला जो मागचा रूट आहे एवढा खराब होता आपला, त्यांनी माझी हालत डाऊन झाली, फार आजारी पडलेलो मी. तर या राईडपासून आपण आपला जो रूट आहे तो चेंज करणार. आपण नेहमी महाड आणि ते मंडणगड मार्गे जायचो, यावेळी थेट आपण खेड मार्गे जाणार आहोत. खरं तर मागच्या वेळी गावावरून येताना पण मी खेड मार्गे आलो होतो, पण तो काही मोठा व्लॉग मी रेकॉर्ड केला नव्हता. वेळ वाया नाही घालवत बसलो कारण मला लवकर घरी यायचं होतं. तो व्लॉग मी केला नव्हता. खरं तर आत्ता खेडला जाताना हा व्लॉग करेल. आणि आजची जी राईड आहे ना आपली, ही आपण आहे ना 3 ते 4 ब्रेकमध्ये आपण करू. खरं तर आता पहिला पेट्रोल भरायचं आहे तेव्हा तो ब्रेक होईल आपला. त्याच्यानंतर आपण सरळ जाणार पेंडला. पेंड ते माणगाव हा दुसरा ब्रेक, आणि माणगाव ते खेड, आणि खेड ते सरळ दापोली, असा काही आपण ब्रेक घेत जाणार आहोत. ते 4 ब्रेकमध्ये. दरवेळी मी 50-50 किलोमीटरचे ब्रेक घ्यायचो. आता 50 किलोमीटरचे न घेता ते जवळपास 70 ते 75 किलोमीटर अंतराचे ब्रेक आहेत ते आपण घेणार. सकाळचे ना बरोबर 5 वाजलेत आणि आता आहेत आपण बरोबर कळंबोली सर्कलला. म्हणजे जवळपास आपण पनवेल पोचलोच आहे तसंच. सकाळी निघण्याचा हाच एक फायदा आहे की रस्ता जरा मोकळा मिळतो आपल्याला, बस बाकी काही नाही. पनवेलपर्यंत ना एकदम निवांत पोचतो आपण. चला तर आपण आहे ना आता पनवेल बायपास करतो आणि इकडून पेंड बरोबर असेल 20 किलोमीटरवरती, कारण 70 किलोमीटरच्या आसपास काय ते ठाण्यावरून डिस्टन्स आहे. चला, आपलं पेट्रोल पंप तर आलं आहे. पावर आहे ना आता, पावर. चला भाई, पेट्रोल ब्रेक पण झाला. 310 रुपयाचं मध्ये फुल झाली आहे गाडी. चला पेट्रोल पण फिल करून झालं आता. आणि बरोबर इथे वेळेत पोचलो का 1 तासात बरोबर. मी फक्त माझ्या नॉर्मल वेळेपासून फक्त 15 मिनटं डिले. तर 15 मिनटांनी काही फरक पडत नाही मला. तसं पण मी नॉर्मली आपली स्पीड मेंटेन करूनच चाललो आहे नेहमीसारखी, 50 ते 60च्या दरम्यानची. चला तर मी जोपर्यंत अंधार आहे ना तोपर्यंत जेवढी मी खेचता येईल तेवढे खेचून घेतो. पेंडला तर थांबणारच आहे मी. तेव्हा भेटू. अंधारात
चला तर मी आहे ना अंधारामध्ये आता काही रेकॉर्ड नाही करत आहे, सरळ आता पेणला जाऊन ब्रेक घेणार, तेव्हा आपण भेटू. सकाळच्यात ना बरोबर 5:45 वाजलेत आणि पेण आलं आहे. पेण इथे थोडा ब्रेक घ्यायचा विचार आहे. कुठे कुठे चहाची टपरी वगैरे दिसली तर तिथे थांबून थोडा चहा नाश्ता करेल. आत्तापर्यंत आपण आहे ना ऑन टाईम आहोत. फक्त 15 मिनटं डिले होते. आपण 5:30ला पोहोचलो असतो. 15 मिनटं डिले होते ना, 4:15ला निघालो होतो. ऑन टाईम, क्या बात आहे. टपरी आली, टपरी. चहा तरी पितो कमीत कमी इकडे. हा चला चहा पिऊन घेतो. जरा चहा झालाय ना? चहा होतोय रे. चला थोडा ना खाऊन घेतो, तर कल्टी मारतो. चला चहा ब्रेक झालाय कंप्लीट. आणि आता आपण जो सेकंड ब्रेक आहे तो आपण मालवण बोलतोय, माणगावला घेऊ. ही अशी पहिली राईड आहे. तो आहे ना प्लॅन एकदम आहे ना पिक्चर परफेक्ट चालला आहे एकदम. ना डिले आहे ना काय. हलकासा डिले आहे, तेवढं काय ॲडजस्ट होतं. नंतर मागे पुढे होतो. पटकन जाणं गरजेचं नाही, सेफली जाणं गरजेचं आहे. ते जाताना अरे उजेड हो रे पटकन. उजेडच नाही होत आहे. 6:30 वाजून गेले. माझ्या आता डाव्या बाजूला आहे ना एक छान असा सनराईज होणार आहे. आता खरं फॉग बघा दिसतंय. कुछ नाही दिख रहा, कुछ नाही. काहीच दिसत नाही, काय दिसत नाहीये. फॉग लाईट चालू करा थांबा. कुठे येल्लो येल्लो येल्लो. ही शपथ काहीच नाही दिसत आहे. काहीच नाही. इथे टोल नाका पण होता ना. आई शपथ. असं वाटतं धुरवाला येऊन गेला सकाळी. हा बघा टोल. काहीच दिसत नाहीये. आई शपथ सकाळचा फॉग. वाटलंच मला घाट संपला इथे फॉग असणारच आहे. मागच्याला पण विजिबल असू द्या. आता या फॉगमध्ये मी हजार्ड लाईट ऑन करू शकतो, कारण आहे ना काहीच नाही आहे, काहीच दिसत नाही आहे. सध्या तरी पुढे ट्रकवाले काका आहेत, त्यांच्या एकदम सेफ डिस्टन्स मेंटेन करून चालू या. बघा ना काहीच दिसत नाही आहे. खड्डा आला तरी काय दिसणार नाही. जरा 10 मिनटं ब्रेक घेतलेला आणि यानं सगळं चेक केलं तर वरतून खालून सगळं भिजलं. अख्खी गाडी भिजली आहे. मला जॅकेट पूर्ण भिजलं आहे. हात पूर्ण ना सुन्न पडलेत. आई शपथ. हळूहळू ना पुढं गेलं पाहिजे असं वाटतंय मला. माणगावला ना थांबून काही अर्थ नाही आहे, कारण ना काहीच चालू नाही आहे. हळूहळू पुढे महाडला पोचेपर्यंत काही टपरीवरती काय खायला प्यायला तरी भेटल. चलो हळूहळू आहे ना आपली गाडी पुढे घेऊन गेलं पाहिजे आपल्याला. वायझर बंद नाही करू शकत, पूर्ण भिजलंय, पाणी साचलंय पूर्ण. वायझर बंद केले की विजिबिलिटी 0. थंडी काय कमी होत नाही या का. अरे फॉग तुझ्या तर जा ना बाबा यार, जा ना. लोक रस्ता क्रॉस करत दिसत पण नाही. हा सकाळच्या ना बरोबर 8 वाजलेत आणि आपण आता आहे ना महाडला पोचलोय. आपल्या लेफ्ट साईडला येते आपल्या गांधारपल्ल्या लेणी आणि आपल्या उजव्या हाताला येईल ते आपलं महाड शहर. आपण ब्रेक घ्यायचा विचार केलेला, पण नको. पोलादपूरच्या आधी एक HP पेट्रोल पंप लागतो, तिथे आपण पेट्रोल भरायला ब्रेक घेऊ तिकडे. आता सध्या ब्रेक घेत नाही आहे मी, कारण आता हार्डली किती 8 वाजलेत. 9 ते 9, 9:30 दरम्यान आपण घरी पोचतोय असा माझा अंदाज आहे. कारण आता ऑलमोस्ट आता महाड तर क्रॉस करतोय आपण. महाड नंतर आता पोलादपूर येईल.
पोलादपूर नंतर खेडपासून आपल्याला घ्यायचे राईट. खेडपासून काय हार्डली 30 किलोमीटरच आहे, मोस्टली अर्धा तास. हा एक महाड ते पोलादपूर जायच्यामध्ये ना हा कर्व आहे ना, हा पूर्ण माझा एकदम फेवरेट कर्व आहे. हा मी फर्स्ट टाइम या रोडवरती आहे ना, मी कधी आलेलं माहिती आहे का, जेव्हा मी महाबळेश्वरची राईड केलेली, जी राईड माझी कधी रेकॉर्ड झाली नाही. कारण आहे ना त्यामध्ये मी सतत बोलतो मी की मी 3.5 तासाची स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड केलेली ब्लॉगच्या नादाने. बोलतोय घरी येऊन चेक करतोय तर 3.5 तासाची स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड. आंबेनळी घाटातून येईपर्यंत पूर्ण पोलादपूरचा रस्ता ते महाडपर्यंतची. शेवटी वैतागून मी सगळ्याच्या क्लिप होत्या सगळ्या डिलीट करून टाकल्या. महाड ते पोलादपूर मधला माझा सगळ्यात आवडता पॅच हा का, माझा फेवरेट हायवेपैकी आहे. हाच आहे तर पेट्रोल पंप. इथून खेड बरोबर 50 किलोमीटर आहे. इथे पहिलं पेट्रोल फिल करतो, थोडा वेळ थांबतो. पॉवरफुल करत आहे आता. चला आपला पेट्रोल ब्रेक पण झाला. सकाळच्या बरोबर आहे ना 8:20 झालेत. माणगावच्या पुढून तर रस्ता एवढा स्मूथ आहे ना की आता खेड आहे ना कधी येईल मलाच नाही कळणार. पण काही म्हणा, जे राईड कंटिन्यू करायचा जे मी डिसिजन घेतला आहे ना, माझ्या लाईफचं सगळ्यात बेस्ट डिसिजन आहे. आणि आहे ना खरं तर आहे ना आता गाडी आपली स्विच करायची वेळ जवळ येते असं मला जाणवायला लागलं. कारण आहे ना हिच्यावरती लॉंग टूर आहेत ना नाही होणार शक्यतो. तिथं करायचं तरी असेल गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट करावी लागणार, पण लॉंग टूर हिच्यावरती पॉसिबलच नाही आहे दिवसाला या गाडीवरती फक्त मी 250 ते 300 किलोमीटर फक्त खेचू शकतो. पण असं दिवसाला जर मला 500+ नाही तर 400+ असे जर किलोमीटर असतील तर त्याला प्रॉपर टुरिंग मशीन लागणार आहे. आणि अनफॉर्च्युनेटली ह्याच्यावरती ते आता शक्य नाही आहे. माझ्या सेफ्टीच्या नजरेने बघतोय मी त्याच्या. आता ह्या विषयावरती आपण आहे ना रिटर्न येतानाच्या ब्लॉगमध्ये बोलू की अँटॉकचे काय असे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे बरेच जण असे स्कूटर राईड करतात की ते आपण आहे ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलू. सध्या तरी आता पोलादपूर आता जवळ येईल. तर या रायडिंग ब्लॉग्समध्ये आहे ना थोडंसं अंगठा बँड करायला जमत नाही मला. नवीन आहेत म्हणून की काय माहिती. कारण आहे ना पूर्ण माझी अंगठ्याचा बोट आहे ना दोन्ही हाताचे दुखायला लागले. त्यामुळे रायडिंग ग्लव्स आहे ना आता घ्यावे लागणार आहेत. हे 250-300 वाले काय कामाचे नाहीत आता. सकाळचे बरोबर 8:30 वाजलेत. हो बरोबर 8:30 वाजलेत आणि आपण पोचलोय आता पोलादपूरला. फर्स्ट टाइम जेव्हा महाबळेश्वरची राईड केली होती ना तेव्हा आलेलो. आंबेनळी घाटातून थेट आलो होतो पोलादपूर. इकडून जर आपण लेफ्ट घेतला तर आंबेनळी घाट मार्गे थेट महाबळेश्वर. इथं ही पण राईड करायची आंबेनळी घाटात मला पुन्हा एकदा जायचं आहे रे. मी जर चुकत नसेल आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घाट रस्ता. 40 किलोमीटरच्या आसपास काहीतरी रेंज आहे त्याची. पण आहे ना त्या घाटामध्ये आहे ना चक्कर वगैरे येतात ना का पूर्ण आता पूर्ण वाकडे तिकडे वळणाचे रस्ते ते पूर्ण आहे ना ते असं वाटतं रोलर कोस्टर सारखं चाललं आहे आपण. 8:40 आणि आपण पोचलो आता कशाही बघायला. अशा प्रकारे आपला कचडी बघता संपलेला आहे. खेड 19 किलोमीटर. कोकण रेल्वे एक आहे ना
कुठला काळ होता माझ्या लाईफमधला, मी ट्रेनमधून कोकण फिरायला निघालो होतो आणि या सगळ्या ब्रिजवरून आहे ना मी आपला हा रस्ता आहे ना बघायचो, किती झालं आहे, काम चालू आहे सगळं. आणि तेव्हा विचार करायचो आपण या रस्त्यावरून कधी गाडी चालवणार. शेवटी दिवस येतात. चला, सकाळचे आहेत ना बरोबर .9 वाजलेत आणि आपण पोचलो आता खेडला. आयुष्यभर आत्ताशी दुकानं उघडतात इकडे, काय खायला आहे का नाही इकडे पण. चला इकडेच खाऊन घेतो, वडापाव झालाय. चला 9 वाजलेत, खेडला तर पोचलोय. दशावतार आणि हे बघा शिमग्याची पूर्ण पालखी नाचवताना पेंटिंग काढली आहे आमचं कोकण. चला मी आहे ना नाश्ता करून घेतो छानपैकी. आणि दापोली काय इथून फक्त 30 किलोमीटरच आहे, हार्डली अर्धा तास. चलो मिळते दापोली में. सकाळचे आहेत ना बरोबर 9:30 वाजलेत आणि आता आहेत आपण खेडमध्ये. आणि दापोली इथून आहे जवळपास 30 किलोमीटर अंतरावरती. तर खेडमध्ये 2 वडापाव दाबून खाल्लेत मस्तपैकी, भूक तर लागली होती. 30 किलोमीटरला 1 तास दाखवते. रस्ता खराब असेल, ट्रॅफिक कॅल्क्युलेट केली असेल. 30 किलोमीटरला 1 तास दाखवते. ट्रॅफिक लागली असेल, रस्ता खराब असेल, ते सगळं पण मोजत असेल रे. अखेर खेड दापोली रोडला लागलो. लास्ट टाइम मी आलो होतो ना, रस्ता आहे ना बऱ्यापैकी आहे ना ओके आहे. म्हणजे त्या मंडणगडवाल्या रोडपेक्षा तरी कितीतरी पटीने बरा आहे रस्ता. खेडपासून जो दापोलीपर्यंतचा रूट आहे, सुरुवातीचे 2-3 किलोमीटर सोडले तर बाकीचा रस्ता ऑलमोस्ट छान आहे. दापोली आता हार्डली 3 किलोमीटरवरतीच आहे. पोहोचत आलो गावात. 10:15 झालेत आणि आपल्याला 6 तास झाले राईड करतोय आपण. 4:15 वाजता घरातून निघालेलो आपण. 4:15 10:15 झाले, 6 तास बरोबर. चला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या गावी दापोलीमध्ये. बरोबर 10:15 वाजता आपण पोचलोय दापोलीत. चलो होम स्वीट होम.
मोती अँड स्वीटी आज परत परत सूर्य उगवलाय. अब भुकला नाही माझ्यावर तू. अरे चालू 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 इंजिन चालू झाला.